इतिहास केवळ पुस्तकात वाचायचा नसतो, तो सह्याद्रीच्या कातलावर अनुभवायचा असतो. रायरेश्वराची पवित्र भूमी मागे सोडून आम्ही आता आलो आहोत एका अशा गडाकडे ज्याच्या पायऱ्या पाहून आजही इंजिनियर्स थक्क होतात, जिथे दगड बोलतात आणि वारा इतिहास सांगतो. चला तर मग माझ्यासोबत अनुभवा स्वराज्याचा एक अनमोल हिरा, केंजलगड. शहरातल्या गुगल मॅपवर आपण रस्ते शोधू शकतो, पण वाट दाखवणारी माणसं फक्त सह्याद्रीत सापडतात. 80 वर्षाचं वय, चेहऱ्यावर अनुभवाच्या सुरकुत्या, पण पाय अजूनही या डोंगर रांगेशी तितकेच एकनिष्ठ. जेव्हा किसन बाबा कडक आवाजात म्हणाले, चला गड्यांनो मी वाट दाखवतो, तेव्हा असं वाटलं की खुद्द सह्याद्रीच आमचा हात धरून आम्हाला इतिहासाच्या वाटेवर घेऊन जातोय. मातीच्या घरात वसलेला सह्याद्रीचा आत्मा, केंजलवाडीचे हे निखल सौंदर्य. बाबांच्या त्या सुरकुतलेल्या हातांनी जेव्हा आम्हाला डोंगर रांगा दाखवल्या, तेव्हा तो फक्त दिशादर्शन नव्हतं, तर तो सह्याद्रीशी असलेल्या एका जन्मोजन्मीच्या नात्याचा पुरावा होता. त्या थरथरणाऱ्या बोटांच्या इशाऱ्यात या मातीवरचं अफाट प्रेम आणि कित्येक वर्षाचा इतिहास दडलेला होता. मला वाट लावली ना साहेब, ती बघा वाट इथं आली बघा, हे बघा इथनं इकडं आली. आणि काय होणार, तुम्ही तिथंच वर जाणार, ते गाय गुराची वाट आहे आणि चुकणार, मग जंगलात जाणार. हा, तुमचं नाव काय? माझं नाव किसन धोंडीबा पाकेरे, आम्ही महादेव कुळी. माधव कडे. तुम्ही टेंट वगैरे देता का इथे? येतो की राहण्याची सोय वगैरे सगळी? जेवण? माणसं असली तर होती, नाही तर काय टेंट वरती ना? 30-40 जर असले हां, तर मग बाहेरच जागा आता त्याला द्यावी लागते. आल्यासारखं तेवढं समाधान. केंद्रगडला गेलो काय सोनकी बघायला भेटली. भाद्रपद महिन्यात खूप येतात ना ही हो, या हो, गडावरती हो, फुलं? हो. तेरडा, सुणकी आणि आंबू. तेरडा, सुनकी आणि आंबू. तर मित्रांनो, ह्या गडावरती भाद्रपद महिन्यामध्ये म्हणजे गणपतीमध्ये सांगा, भाद्रपद नाही काढायचं. हां, म्हणजे आम्हाला जुन्या गौरी माणसाला गणपती. भाद्रपद माहिती. गौरी गणपतीच्या टायमाला हा, विविध प्रकारची फुलं या गडावरती भरपूर येतात आणि खूप सारे पर्यटक या ठिकाणी ते फुलं पाहण्यासाठी येतात. काय बिबटे इकडे नाही आला. नाही कुत्र बिबट्याचा मोठा असतो. मग अशी बिबट्यांच्या पाय खुणा दिसल्या होत्या मामांना, पण मामा म्हणतात तिकडे नाही आला. सध्या खूप बिबट्यांचं प्रमाण वाढलंय ना मामा? अहो लय वाढले. आमच्याकडे नाही, शहरामध्ये सुद्धा ऊसात नाही येतं, खाली माणसं बी येतात. तुम्ही बघितलं का बिबट्या मामा? हे गावात तुमच्या आलाय? येतो की गावामध्ये, पण आम्ही रात्रीच्या घरी झोपतो दारावरही लावून आणि लाईटी लावलेल्या असतात. आणि त्याच्या शेजारचं काय आहे ते नवरा नवऱ्या. अरे माहिती आहे तुम्हाला, जरूर सांगायलाच नको काय, सांगायलाच नको काय. डोम डॅम. डोम डॅम. दोन धरण आहे. मामा, या गडाबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा ना. काय सांगू माहिती, काय माहिती? या गडावर काय आता वरती तळी 2-3 आहेत हां, आणि 2 सोन्याच्या घाण्या आहेत. चुन्याच्या घाण्यात. सोन्याच्या घाण्या 2, एक तो फंचा बंगला आहे. आणि समोर पाहू शकता तुम्ही किंजलगड. हा किंजलगड आहे. ठिकाणी गुहा आहे मित्रांनो एक. आज जाऊ नका. नाही, मामा म्हणतात आत नका जाऊ, खूप डीप आहे. बघू शकता तुम्ही. पाखरे तरी सावते थांगाव.
खूप खोल आतमध्ये आहे. पाखरं कसली तरी चावतात, जायचं नाही आतून. ठीक आहे. सह्याद्रीच्या काळजात कोरलेली ही गुहा जिथे आजही इतिहासाचा श्वास जाणवतो. चलो अपना काम हो गया. बे लोक पायऱ्या ज्यावर पायरी होती त्याच्यावर वरती बसा, तोवर येतात ते लोक. मला दर्शन घ्या. अरे पांडुरंगा. मित्रांनो, मुख्य आकर्षण तर ह्या गडाचं मला ह्या कातलात कोरलेल्या पायऱ्या वाटतात. दादा, खूप आकर्षक अशा पायऱ्या आहेत ना ह्या. हो पूर्ण कातल, ह्या कातल. पूर्ण चिनी ते केलेलं आहे आणि एकदम शार्प, वर्षानुवर्ष तसे तसे असतात. बघा या पायऱ्या, जणू निसर्गानेच कातलाचा एक अवाढव्य तुकडा एखाद्या केकसारखा सुबक कापून हा मार्ग कोरला असावा. सह्याद्रीत दुर्ग अनेक पाहिले, पण अशी अचाट कलाकुसरी फक्त केंजलच्या नशिबी आहे. या प्रत्येक पायरीवरील कधी काळी शिवरायांच्या मावळ्यांच्या पावलांचे ठसे उमटले असतील, हा विचारच अंगावर काटा आणतो. गडमाथा गाठला आणि समोर हे सुंदर मंदिर दिसलं. काम सुरू असल्यामुळे आत जाता आलं नाही, पण बाहेरूनच दर्शन घेऊन मनाला एक वेगळीच शांतता मिळाली. गडमाथ्यावरती असे काही वाड्यांचे अवशेष आहेत. एका बाजूला नीलभर अथांग पाणी आणि दुसऱ्या बाजूला रांगडा सह्याद्री. डोळ्यांच्या पापण्या मिटून येत असं वाटणारं हे दृश्य हा सह्याद्रीचा खरा आशीर्वाद आहे. मित्रांनो, समोर जे पाहता ना तुम्ही, ते आहे कमलगड. आणि हा पूर्ण जो जलाशय बघताय तो डोम डॅम. तटबंदी अजूनपर्यंत आहे थोडीफार. गडमाथ्यावरती काही वाड्यांचे अवशेष आहेत. वाड्यांचे पण औषध आहेत आणि तटबंदी बी बऱ्यापैकी आहे. गडाच्या माथावर विखुरलेला हा छोटासा तलाव पाहू शकता तुम्ही. जास्त नको लांब नेऊ. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी पाण्याच्या टाक्यात बघू शकता तुम्ही. आणि त्या ठिकाणी एक दरवाजा आहे. पश्चिम दरवाजा. दादा, पश्चिम दरवाजा ना. आणि आम्ही जो चढलो तो पूर्व. हा आहे गडाचा ढासळलेला पश्चिम दरवाजा. आज हा मार्ग पूर्णपणे नाहीसा झाला असला तरी एकेकाली वाईहून येणाऱ्या सैनिकांची पावलं याच वाटेवर उमटत असतील. तर मित्रांनो, किंजल गडावरती हा एक चुन्याचा घाणा आहे. तुम्ही पाहू शकता, एक असा वर्तुळाकार आहे आणि असं एक खाचा आणि एक चाक आहे या ठिकाणी. तर ह्या घाण्याबद्दल आपण आपल्या दादाला विचारूया. दादा, ह्या घाण्याबद्दल काय सांगू शकतोस का तू? पहिल्याच्या काळामध्ये जी बांधकाम व्हायची, दगडी बांधकाम, हां. आता जसं सिमेंट वापरतात तसं त्यावेळेला जे मिश्रण वापरायचं ते मिश्रण एकजीव करण्यासाठी या घाण्याचा मुख्यतः उपयोग व्हायचा. म्हणजे त्या मिश्रणामध्ये काय काय असायचं? चुना असायचा, गूळ असायचा आणि उडीद डाळ. उडीद डाळ, असे बरेच पदार्थ मिक्स करून अच्छा. तो एक चिकट पदार्थ करायचे, ज्याने तो आज हे गडकिल्ले जे उभे आहेत त्याचं मिश्रण खूप महत्वाचं की होतं. ही तटबंदी वगैरे तुम्ही बघताय.
गडावरचा तो गार वारा आणि डोलाने फडकणारा आपला भगवा, सह्याद्रीच्या कुशीतलं हेच ते खरं स्वर्गसुख. तर मित्रांनो, आता आम्ही आहोत किंजलगडाच्या गडमाथ्यावरती आणि ड्रोनच्या माध्यमातून बघूया किंजलगड कसा दिसतोय ते. मित्रांनो, या गडाचा इतिहास खूप प्राचीन आहे. 12व्या शतकात शिलाहार वंशाच्या दुसऱ्या भोजराजाने या गडाची बांधणी केली. पुढे हा गड आदिलशाहीत गेला. पण सर्वात महत्त्वाची नोंद आहे ती 1674ची. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकापूर्वी म्हणजे 24 एप्रिल 1674 रोजी हा गड जिंकून स्वराज्यात सामील केला. राज्याभिषेकापूर्वी जिंकलेला हा शेवटचा किल्ला. पुढे 1701 मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला आणि त्याचं नाव आजमगड ठेवलं. पण मराठ्यांनी तो पुन्हा पराक्रमाने परत मिळवला. 1818 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि त्यांनी इथल्या वाड्यांचे नुकसान केले. अनेकांना माहिती नाही, पण या गडाला मोहनगड असेही नाव आहे. अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी या गडाचं महत्त्व खूप वाढलं होतं. स्वराज्याच्या सीमेवरचा हा एक असा गड होता ज्याने खानाच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली होती. आजही गडाच्या वाऱ्यात त्या ऐतिहासिक संघर्षाचा गुंज ऐकू येतो. शत्रूशी लढण्यासाठी लागणारा दारुगोळा आणि शस्त्रास्त्र साठवण्याची ही जागा आज फक्त भिंती उरल्या आहेत, पण इथला प्रत्येक दगड पराक्रमाची साक्ष देतोय. तर या ठिकाणी आणखीन एक चुन्याचा घाणा आहे मित्रांनो. कालाच्या ओघात विसरलेला हा घाणा जो आजही स्वराज्याच्या भक्कम बांधकामाची साक्ष देतोय. खिडकीतून डोकावलं आणि साक्षात किंजाई मातेचं दर्शन झालं. मंदिर जरी बंद असलं तरी आईचा आशीर्वाद मात्र सदैव पाठीशी आहे. लवकरच या गाभाऱ्याचा जीर्णोद्धार पूर्ण होईल आणि भक्तीचा जागर पुन्हा सुरू होईल. तर मित्रांनो, रायरेश्वर चा पठार ते तुम्ही आता बघितलं आणि आता बघितलं हे किंजलगड. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवतो आणि उद्या आम्ही कूच करणार आहोत रोहिडा. तर इथून समोरनं तुम्हाला दिसत असेल कदाचित जो समोरचा एक हे दिसतोय ना पठारासारखा, तो आहे रोहिडागड. तर उद्या सकाळी आम्ही तिथे जाणार आहोत. तर आता रात्रीचा स्टे आम्ही तिथे पायथ्याशी एक गाव आहे रोहिडावाडी बरोबर, त्या ठिकाणी आम्ही स्टे करणार आहोत. चला तर भेटू उद्या.